म्हणजे गडकरी साहेब विरुद्ध फडणवीस साहेब सरकार जर आपण बघितलं तर कॉस्टमध्ये 30 कोटी रुपयाचा पर किलोमीटर फरक आहे। कारण याच्यातून पैसा कोणाला जातो? स्वतःच्या कुटुंबियाच्या एका व्यक्तीच्या नावाच्या कंपनीला 700 कोटीचं एस्केलेशन तिथं दिलं। गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं, विरोधक म्हणून सामान्य लोक म्हणून जेव्हा केव्हा एखादी मागणी या सरकारकडे करतात, ज्याच्यामध्ये आम्हाला कर्जमाफी द्या कारण इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला शब्द दिला होता, सरकार म्हणते पैसे नाही। जेव्हा आमच्या लाडक्या बहिणी म्हणतात की आम्हाला तुम्ही 1500 रुपयेवरनं 2100 रुपयेवर महिन्याचं मानधन तिथं घेऊन जाणार होतात, ते आता द्या, तेव्हा हे सरकार म्हणते आमच्याकडे पैसा नाही। जेव्हा जिल्हा परिषद आणि पीडब्ल्यूडीचे छोटे कॉन्ट्रॅक्टर म्हणत आहेत जे काम आम्ही केलेली आहेत, पण कामाला अजूनपर्यंत आम्हाला जे काही कॉन्ट्रॅक्ट आम्ही केले, काम केले, त्याला पैसा मिळालेला नाही, आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे, सरकार म्हणते पैसा नाही। जेव्हा समाज कल्याण विभाग, ओबीसी विभाग व इतरही विभाग तिथे असणारे विद्यार्थी जेव्हा म्हणतात की आमच्या स्कॉलरशिप वेळेवर द्या, आमच्या योजनेला त्या ठिकाणी मदत करा, तेव्हा सरकार म्हणते आमच्याकडे पैसा नाही। इथं येऊन अनेक नेते म्हणतात की आमच्याकडे पैसा नाही, पण दुर्दैव असं की हे सरकार पैसा कुठं वापरते हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। समृद्धी महामार्ग याच्यामध्ये 15,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे, हे अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे। आम्ही ईओडब्ल्यूला पत्र लिहिलं, आम्ही पंतप्रधान साहेबांना लिहिलं, सीएम साहेबांना लिहिलं, इतरही सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी लिहायला पाहिजे तिथं आम्ही लिहिलेलं आहे। त्याच्याचबरोबर लोकलेखा समितीच्या माध्यमातून, ज्याचा मी एक सदस्य आहे, अध्यक्षांच्या मदतीने व तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही एमएसआरडीला आता नोटीस पाठवलेली आहे, ज्याच्यातून हा जो भ्रष्टाचार समृद्धी महामार्गामध्ये तिथं झाला होता तो कुठेतरी कसा झाला, काय झालं, याचे पुरावे आम्ही दिलेले आहेत। एका मोठ्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबियाच्या एका व्यक्तीच्या नावाच्या कंपनीला 700 कोटीचं एस्केलेशन तिथं दिलं। आता तुम्ही म्हणाल एस्केलेशन काय? आता पुणे रिंग रोड 16,000 कोटीचा पहिलं एस्टिमेट होतं, आता वाढत वाढत तेच एस्टिमेट त्याच किलोमीटरला किती कोटीवर गेलंय? तर ते 42,000 कोटी रुपयाला गेलेलं आहे। तसंच आपण बघितलं समृद्धी महामार्गामध्ये सुद्धा 6 ते 7,000 कोटीचं त्या काळामध्ये एस्केलेशन झालेलं आहे। आता शक्तिमार्ग तुम्ही जो करत आहात त्यालाच पॅरलल एक नॅशनल हायवे गडकरी साहेबांनी केलेला, आत्ता केलेला आहे, आणि त्याच्यात खर्च किती आलाय? तर तो आपल्या राज्य सरकारच्या एमएसआरडीसीच्या अंतर्गत केलेल्या रोडपेक्षा तो खर्च कमी आलेला आहे। गडकरी साहेबांनी आता नवीन रस्ता जो प्रस्तावित केलेला आहे त्याच्यामध्ये 8 लेनचा रस्ता आहे। त्या 8 लेन रस्ता म्हणजे अतिशय मोठा रस्ता, प्रशस्त रस्ता, याला केंद्र सरकार म्हणजे गडकरी साहेब किती खर्च करतात पर किलोमीटर? 71 कोटी रुपये। आता राज्य सरकार एमएसआरडी म्हणजे हे मलिदा खाण्यासाठी, पैसा खाण्यासाठी, कमिशन खाण्यासाठी, करप्शन करण्यासाठी, त्याच्यामध्ये एमएसआरडीसीचं एस्टिमेट किती आहे? 101 कोटी। म्हणजे गडकरी साहेब विरुद्ध फडणवीस साहेब सरकार जर आपण बघितलं तर कॉस्टमध्ये 30 कोटी रुपयाचा पर किलोमीटर फरक आहे। कारण याच्यातून पैसा कोणाला जातो? तो काही अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरला तिथं जातो, आणि म्हणून हे करप्शन, ही दलाली आणि हे कॉस्ट एस्केलेशन असल्यामुळे पैसा जो समाज कल्याण, ओबीसी, ओपन समाज, इतरही सर्व स्कीम, महिला बाल कल्याण, त्याच्याचबरोबर इतरही जे महत्वपूर्ण स्कीम आहे, शेतकरी कर्जमाफी, याला आज दुर्दैवाने त्या ठिकाणी पैसा हा मिळत नाही। म्हणजे फक्त एमएसआयडीसी हे वेगळं, म्हणजे पीडब्ल्यूडी पूर्वी पीडब्ल्यूडी कामं करत होती, पण पीडब्ल्यूडी मध्ये कामं छोटी छोटी असायची, तर छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरकडे पैसा कसा मागायचा, म्हणून त्यांनी एक महामंडळ केलं एमएसआयडीसीचं, पीडब्ल्यूडीचा पैसा थांबवला आणि एमएसआयडीसीच्या माध्यमातून रस्ते केले जातात जे एस्टिमेटपेक्षा 20-25% जास्त असतात। म्हणजे नॅशनल हायवे -30% चालू आहे कॉन्ट्रॅक्टर जेव्हा काम घेतो गडकरी साहेबांचं, पण एमएसआयडीसी आणि एमएसआरडीसी हे दोन जे काही त्या महामंडळ सरकारने केलेले आहेत त्याची कामं कॉस्ट एस्टिमेटपेक्षा ही 20-25-30% जास्त जातात। आणि एमएसआयडीसी मध्ये 14,000 कोटीचा घोटाळा, एमएसआरडीसी मध्ये 15,000 कोटीचा घोटाळा, अँब्युलन्स कॅम्प 6,000 कोटी, रिंग रोड मध्ये 25,000 कॉस्ट एस्केलेशन,
कंत्राटी भरती 2500 कोटी, म्हणजे हा सगळा पैसा जो आहे म्हणजे या सरकारचा नाद करती काय असा कुठेतरी विषय त्या ठिकाणी आहे. म्हणजे हे अतिशय फेमस वाक्य आहे की नाद करायचा नाही. या सरकारचं असं वाटतंय की करप्शन खाल्ल्यामुळे पैसा त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आमचा नाद कुणी करायचा नाही. पण खरं काय हे आता लोकांसमोर तिथं आलेलं आहे. नक्कीच लोक या बाबतीत लक्ष देतील. आम्ही सुद्धा अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडलाय, परत एकदा मांडणार आहोत. ऑडिट चालू आहे, पण हे सरकार शेतकरी कर्जमाफी, विमामध्ये जो बदल केला ज्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे, आमच्या लाडक्या बहिणीला 500 रुपये अतिरिक्त का देत नाही, आमच्या जे ओबीसी SC ST समाजाच्या मुलींना, ओपन समाजाच्या मुलींना स्कॉलरशिप का वेळेवर मिळत नाही, त्याचं मुख्य कारण आहे हे कॉस्ट एस्केलेशन आणि हा जो मोठ्या प्रोजेक्टमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे त्याच्यामुळे हे कुठेतरी आता लोकांसमोर आलं पाहिजे, जे आलंय असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं.